प्रशासनात हेच आहेत. आपण कधी सत्तेत आणि प्रशासनात राहिलो नाही. काय 14 दिवसात आश्वासन देणार का तुम्ही? चर्चा करून घेतो. हा जावा, चर्चा करून या. एक वाक्य मला साहेब, आम्ही अशी अनेक कामं या जिल्ह्यात बघितल्यात की काम झाल्यानंतर मंजुरी घेतली. त्यांनी रायटिंग तर त्याला अर्थ नाही तर काय उपयोग नाही. कशाला? किती वेळा मी तुम्हाला सांगते, गडकरी साहेब आम्हाला म्हणतात पट पट पट. ते जरा एफिशियन्सी शिका आमच्या गडकरी साहेबांना. कामं झाल्यावर मंजुरी घेतलेली किती दाखवतो मला? एक महीना कुछ नहीं चलेगा. आम्ही तुम्हाला 14 दिवस, 1 मिनिट मला सगळ्यांना 14 दिवस मान्य. नाही, 14व्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी जायचं, नारळ फोडायचा बनेश्वराच्या दारात, शंभो म्हणायचं आणि कामाला लागायचं. त्याची जर 14 दिवस दिले तर आमची सहकार्याची भूमिका आहे. कारण 14 दिवसाहून 15, 20, 25 नाही चलेगा. 5 नाही, 2 तासांनी या, उद्या या. आम्ही बसलोय, आम्ही कुठे जात नाही. तर भोर तालुक्यातील एका रस्त्याच्या कामासाठी सुप्रिया सुळे यांचं जवळपास 6 तासापासून हे उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू आहे. आणि यानंतर काही अधिकारी त्यांच्या भेटीला आले होते आणि या भेटीनंतर सुप्रिया सुळे आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. या अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे. अधिकारी सुप्रिया सुळेंच्या भेटीला दाखल झाले होते आणि त्यानंतर आपण बघतोय घोषणाबाजी या ठिकाणी आंदोलन ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. भोर तालुक्यातील 1 किलोमीटरच्या रस्त्यासाठी सुप्रिया सुळे यांनी हे आंदोलन पुकारलेलं आहे. जवळपास 6 तास उलटून गेलेले आहेत. यानंतर सुद्धा हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते. या भेटीनंतर सुप्रिया सुळे काय भूमिका मांडतात, आंदोलन मागे घेतात का, यावर काय तोडगा निघतो का, हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. पुण्यामधली दृश्य, पुण्यामध्ये सुप्रिया सुळे यांचं हे आंदोलन सुरू आहे. अधिकारी जे आहेत ते सुप्रिया सुळेंसोबत चर्चा करण्यासाठी आलेले होते आणि या चर्चेनंतर पुन्हा एकदा कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत. वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. वैभव, आपण आता दृश्यांमध्ये बघितलं अधिकारी जे आहेत ते चर्चा करून नुकतेच गेलेले आहेत. काय नेमकी चर्चा झालेली आहे, यावर काय तोडगा निघालाय का? या सगळ्या प्रकारावरती अधिकारी जे गेलेले होते, या अधिकाऱ्यांनी 20 दिवसांची मुदत जी आहे ती सुप्रिया सुळे यांच्याकडे मागितली होती. मात्र सुप्रिया सुळे यांनी पुढच्या 14 दिवसांमध्ये काहीही करून हे काम संपवा अशा सूचना त्यांना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला अनुमोदन दिलंय. मात्र हे अधिकारी आता सुप्रिया सुळे काय म्हणतात त्यांची माहिती घेऊन वरती जिल्हाधिकाऱ्यांकडे येतील आणि इथं आल्यानंतर जिल्हाधिकारी सुद्धा तयार आहेत. 14 दिवसामध्ये वेगाने हे काम करून यायला जास्त मेहनत घ्यावी लागेल, मात्र काम करता येईल, त्यात काही अडचण येणार नाही अशा स्वरूपाची भूमिका आता काही सेकंदांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा मांडली आहे. हे अधिकारी आता वरती येतील आणि जिल्हाधिकाऱ्यांना ब्रीफ देतील. त्यानंतर पुन्हा कदाचित ते सुप्रियाताईंकडे जाण्याची शक्यता आहे. त्या सुप्रिया सुळेंकडे गेल्यानंतर जर 14 दिवसाच्या मुदतीवरती त्यांनी होकार दिला, त्यानंतर सुप्रिया सुळे काय करतात हे पाहणं महत्वाचं आहे. साधारणपणे तासाभरामध्ये सुप्रिया सुळेंचं हे उपोषण जे ते आटपेल असं चित्र दिसतंय. याचं कारण प्रशासनानं फार तातडीनं याच्यावरती निर्णय जे आहेत ते घेतलेले पाहायला मिळतात. निश्चित. यानंतर तर सुप्रिया सुळे काय बोलणार हे पाहणं सुद्धा खरं तर महत्त्वाचं असणार आहे. सुप्रिया सुळे काय भूमिका मांडतात हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. 1 किलोमीटरच्या रस्त्यासाठी हे उपोषण सुरू आहे. जवळपास 6 तास उलटून गेलेले आहेत. यानंतर सुद्धा हे उपोषण सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते. काही वेळापूर्वीच अधिकारी आहेत ते सुप्रिया सुळेंना भेटून गेलेत. या आंदोलनस्थळी अधिकारी येऊन चर्चा करून गेलेले आहेत. यानंतर आता सुप्रिया सुळे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं असेल. त्यांना मी एक प्रस्ताव घेऊन आले होते जो आधी दिलेला आहे की आम्ही पावसाळ्याच्या आधी करू. हे इथे बसलेले आहेत सगळे, आम्ही सगळ्यांनी इथे बसलेले जे सगळे आहेत ना, त्यांनी कधी ना कधी प्रशासनात काम केलेलं. इथे कोलते साहेब अध्यक्ष राहिलेले आहेत, कुठे गेले आता, इथे सुदामाप्पा इंग्लिश जिल्हा परिषद मध्ये अनेक वर्ष अतिशय उत्तम काम केलेलं. त्यामुळे इथे महापौर होते, नगरसेवक, सगळ्यांना प्रशासनाचं माहिती. जेव्हा प्रशासन एखादी गोष्ट मनात घेते ना, ते काहीही करू शकते. आता बघा, जेव्हा कुठला एखादा महत्वाचा मंत्री असतो, माननीय प्रधानमंत्री असतात, माननीय राष्ट्रपती, राज्यपाल यांचे दौरे होतात ना, तेव्हा असं पट 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 सगळं होतं. याचा अर्थ, आणि आम्ही काय ते मागत नाही, आम्ही काय किलोमीटर वगैरे काही मागत नाही. यांची मागणी काय, किती मीटर? 700 मीटर, फक्त 700 मीटर. आणि आम्ही काही म्हणत नाही की लगेच कॉन्क्रिटीकरण, काही करोडाचा चुराडा, असं आमची काही अपेक्षा नाही. आमचं म्हणणं आहे तिथले खड्डे बुजवा, कारण का तिथे शाळेत जाणाऱ्या
सहली जाणाऱ्या, आमच्या प्रेग्नंट महिला, आमच्या महिला, आमचे ज्येष्ठ नागरिक, तिथे अनेक ऍक्सिडेंट्स त्या रोडवर झाले. आमची एवढीच भूमिका आहे की आम्हाला रस्ता रिपेअर करून हवाय, कारण का ती इमर्जन्सी आहे. आता आम्ही काय त्यांनी आम्हाला सुचवलं की तुम्हाला परमिशन आणि ते सगळं कॉस्टिंग करायला 3 दिवस. चला मान्य. मग ते म्हणले 1 दिवसात मी परमिशन देतो. मान्य. 4 दिवस झाले. त्याच्यानंतर ते म्हणले की टेंडरला 20 दिवस. आता आपले विजय कोलते आणि सुधा बाप्पा म्हणाले की 21 दिवस लागणे, 7 दिवसात होतं. तर मग 3 दिवस, 4 दिवस आणि पुढचे 7 दिवस हे रुटीने तज्ञ म्हणतात त्यांनी काम केलंय. म्हणजे किती दिवस झाले? 11. मी त्यांना 3 दिवस वाढवून देते की अजून 3 दिवस घ्या. एखाद्या दिवस सुट्टी आली, दिवाळी, दसरा, काय तुम्हाला प्रशासनाच्या सुट्टी. 14 दिवसामध्ये मान्य. 14व्या दिवशी शंभो म्हणा, नारळ फोडा आणि बनेश्वर मंदिराचं काम सुरू करा 14 दिवसात. तर आम्ही 14 दिवस त्यांना द्यायला तयार आहोत. जे प्रशासनाच्या जे बुकलेट आहे त्याच्यामध्ये बसतं, त्याच्यापेक्षा आम्ही 3 दिवस वाढवूनच देतोय. तर त्यांचं म्हणणे नाही, आम्ही पावसाळ्याच्या आधी करू. आता पावसाळ्याच्या आधी कशाला परीक्षा घेताय गरीब भक्ताची? तिथे जे भक्त जातात त्यांचे ऍक्सिडेंट्स होत आहेत, त्यांचं नुकसान होत आहे आणि सरकारच मान्य करतंय की तिथे पर्यटक आणि जे तिथे लोक जातात श्रद्धेने, सगळे भाविक, त्यांना त्रास होतोय हे सरकार मान्य करते. सरकार म्हणते की तो रस्ता वाईट आहे, तो तातडीने केला पाहिजे, हेही मान्य करते. मग तुम्ही प्लॅन मधला रस्ता आहे, सगळं जर आहे, तर मग पावसाळा कशाला पाहिजे? 14 दिवस देते ना. मी हट्ट करते का आम्हाला उद्याच पाहिजे आणि परवाच पाहिजे? हो, आम्ही प्रशासनात काम केलंय. आम्ही सिस्टमचा मान सन्मान करतो. सगळं जे आहे ते नियम कायद्याने चाललं पाहिजे एवढं आम्हालाही समजतंय आणि आमची सहकार्याची भूमिका आहे. बरोबर बाबा? बरोबर आहे. तर आम्ही 14 दिवस देतोय ना सरकारला, तर ते पण आम्ही नाही मागायचं आणि ह्यांच्या मनमर्जीने चालेल हे सांगायचं. आजपर्यंत जेवढे पत्रव्यवहार केले त्याचं काहीच नाही. नव्याने 3 वर्ष हे सगळे ग्रामस्थ आणि आम्ही पाठपुरावा त्यांच्यावर विश्वास ठेवला ही आमची चूक का? प्रशासनावर आम्ही विश्वास ठेवला ही आमची चूक झाली ना. आता पण आम्ही हे दोघं मोठ्या मनाने हेच रोज तिकडे जातात, ते मोठ्या मनाने अजूनही 14 दिवस द्यायला तयार आहेत. आम्ही अजिबात हट्ट करत नाही की आत्ताच चाहिए, आत्ताच पाहिजे. तोही आम्ही करू शकतो ना. पण आम्ही समजू शकतो अधिकारी आहेत, त्यांना पाठवलंय प्रशासनाने. आमची सहकार्याची भूमिका, आम्हाला रस्ता झाल्याची कारण दिशाभूल करते. आता बघा, तुमच्या सगळ्या प्रश्नातच माझी उत्तर आहे. तुम्हाला इच्छा होते प्रश्न, तर तुम्हाला रिपोर्टर म्हणून वाटत असेल दिशाभूल, तर आमचं काय मग विचार करा आमचा. ताई, विरोधकांकडनं असाही आरोप होऊ शकतो मी तुमच्याच सिस्टर पक्षाकडनं की ताई Sister स्टंटबाजी पक्ष? ब्रदर पक्षाकडनं असा आरोप होतो की ताई पुन्हा स्टंटबाजी करतात कलेक्टरच्या दारात बसून. ठीक आहे ना, करू दे ना. मला काय त्याच्यात कमी वाटत नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला काहीही बोलायचा अधिकार आहे. त्यांनी बोलत राहावं, आम्ही काम करत राहू. मी हटणार नाही जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही. नाही, काही गरजच नाही ना. हटवायचा प्रश्न येतो कुठे? आम्ही कुठे हट्टीपणा करतोय? आम्ही 14 दिवस द्यायला तयार होत अजून. आम्ही 3 दिवस वाढवून दिलो की बाबा तू अगदी कट टू कट नको. 7 दिवस प्रोसेस, 1 दिवस परमिशन, 3 दिवस. आणि ते स्वतःच म्हणले की कलेक्टर 50 लाख रुपये द्यायला अप्रुव्हल आता देत आहेत, तर ते जर तयार आहेत तरी आम्ही 15 दिवस 14 दिवस. 15व्या दिवशी सकाळी शंभो म्हणून नारळ फोडायचा. सिंपल. आता दादांनी ठरवलं तर एका 5 मिनिटात ते सगळं होईल एका फोनवरती. मग दादांना तुम्ही आवाहन करणार का बोलून की मी महाराष्ट्र सरकारला विनम्रपणे सकाळपासून नाही गेले अनेक महिने अतिशय विनम्रपणे आवाहन करते. मी विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप सरकारला हात जोडून विनंती करते की आमच्या या मंदिराला न्याय द्या. आमचे हे सगळं शिवभक्त आहेत. इथे कुणाचं घर नाही, कुणाचा फार्म हाऊस नाही, कुणाचं काही नाही. गरीब कष्ट करणारे, प्लॉट नाही, काय नाही. हो, आमचे कष्ट करणारे हे आमच्या शिवभक्त सामान्य भाविक येतो. ही आपल्या महाराष्ट्रातली लेकरं आहेत जी तिथे सहलीला जातात. आमच्या महिला भगिनी त्यांचं ताट घेऊन, बेलपान घेऊन तिकडे पूजा करतात. हे आमचे श्रद्धेचं स्थान आहे. आमची श्रद्धेच्या स्थानासाठी आम्ही फक्त 700 मीटरसाठी न्याय मागतोय. याच्याहून आणखी काय मागतोय आम्ही? 7 तास म्हणताय.
ते घेऊन आले ते आधीच आहे, म्हणजे तुम्ही आधी ज्या चर्चा करत होता तेच आता सुद्धा त्यांनी समोर नाही गांभीर्य नाही त्याच्यात. पॉइंट अर्थातच गांभीर्य नाही ना. आम्हाला तारखी डेट्स पाहिजेत. कसं आहे, आम्ही 2-3 वर्ष खूप प्रेमाने विश्वासाने आतापर्यंत आम्ही ठीक आहे करतील सोडत आलो. आता जेव्हा नाहीच होत आणि तिथे ऍक्सिडेंट्स होत आहेत, तिथे यंग कपल नवरा बायको जातात, ज्येष्ठ नागरिक जातात, महिला जातात, शाळेची मुलं जातात, त्यांचे ऍक्सिडेंट्स झाले. विचारा या ताई आहेत हे त्यांना विचारांनी रोज असतात तिकडे. सहलीला मुलं जात, तुम्ही सगळे रोज असतात ना, विचारा ना कुणाला. आणि तुम्ही आमचा विश्वास येऊ नका, तिथे जाऊन ऑडिट करा ना. हा किती ऍक्सिडेंट होतात सांगा मला. मग त्याच्यासाठी मग आणि खूप श्रद्धेने लोक जातात. मार्ग काय म्हणता याच्यात आता? जिल्हाधिकारी ताई शकाप कार्यालय हो, बसून आहे तिकडे. पत्रकार संघातही जाऊन आले वार्तालाप करून, पण तुमच्याकडे साधे आम्ही विचारलं तेव्हा मी येणार नाही, माझे अधिकारी येतील. 7 तासानंतर पाठवतो. मला खरंच काही फरक पडत नाही. प्रशासनाला मला कोणी काम असं झाल्याशी कारण मग त्यांनी त्यांचा सगळ्यात छोटा मोठा, लोक माझ्यासाठी छोटी मोठी नसतात, मला काम महत्वाचं असतं. त्याच्यामुळे माझं काम झाल्याशी कारण आपल्याला काय फरक पडतो. आम्हाला आमचा 700 मीटरचा रस्ता